आघाडी म्हणून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघामध्ये मी उमेदवारी अर्ज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भरलेला होता. 2 दिवसापूर्वी स्क्रुटिनी झाली त्यामध्ये 6च्या 6 उमेदवार वैध ठरले आणि आज अंतिम दिवस होता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा. या निवडणुकीमध्ये 1018 मतदार आहेत. त्याच्यातलं पक्षीय बलाबल मी फॉर्म भरतानाच मला माहिती होतं महाविकास आघाडी म्हणून आमचं संख्याबळ 200च्या आसपास होतं. लोकशाहीमध्ये निवडणुका लढवल्या पाहिजेत, बिनोड होऊ नयेत या मताचाच मी होतो. परंतु गेल्या 4-5 दिवसांमध्ये मी मतदारांच्या भेटीच्या निमित्तानं या 1018 पैकी काही मतदार बंधू भगिनींना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु अनेक जण तीर्थयात्रेला गेल्याचं माझ्या लक्षात आलं. मी फॉर्म भरत असताना सुद्धा 4 फॉर्म भरले. एका फॉर्मला 10 सूचक लागतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्हाचे 55 नगरसेवक सदस्य जिल्हा परिषदेचे म्हणून मतदार होते. मला 40 सह्या मिळाल्या एका फॉर्मवर 10 प्रमाणे. मला महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांकडे मी सूचक म्हणून सह्या द्याव्यात म्हणून विनंती केली होती. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर इंडियन नॅशनल काँग्रेस आमची बैठक झाली होती. इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसच्या वतीनं खासदार सुप्रियाताई सुळे होत्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमचे शिवसेना पक्षाचे सचिव आमदार असलेले मिलिंद नार्वेकर होते आणि त्याचबरोबर आमचे खासदार अनिल देसाई होते. काही कारणामुळं अनिल परब साहेबांना येता आलं नव्हतं. अशी आमची बैठक झाली होती. मी त्यावेळेला महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी माझा उमेदवार करण्याकरता संमती दिली होती. याचा अर्थ असा होता की मला फॉर्म भरताना सुद्धा माझ्या घटक पक्षातील, मित्र पक्षातील मतदारांनी त्या ठिकाणी सूचक म्हणून सही देणं आवश्यक होतं. मी अनेक वेळेला मागणी करून सुद्धा मला सहाय्य मिळालं नाही. तर मला थोडंसं शंकेची पाल चुकली की मी जेव्हा विरोधी पक्ष म्हणून लढतोय पण मला जिथे सहाय्य मिळत नाहीत. परंतु त्यावेळची ती परिस्थिती नव्हती. माझ्या पक्षाच्या सगळ्या सहकार्याने सहाय्य केल्या आणि आज मी जेव्हा आढावा घेतला तेव्हा पाहिलं की हा सगळा खटाटोप घोडेबाजार सुरू झालेला होता. अशा काही गोष्टी कानावरती आल्या आणि मग मीच असा विचार केला, माझ्या वरिष्ठांशी मी बोललो की असा पक्षाचा घोडेबाजार करून ह्या निवडणुका लढवणं हे काही कोकणाच्या संस्कृतीला हिताचं नाही आहे आणि म्हणून मी विचार केला आणि या ठिकाणी मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे. पण पक्षाशी काही बोलणं झालं का तुमच्या वरिष्ठांशी माझ्या बोलणं? बरं. आता पुढची तुमची यानंतर आता सगळ्या इकडे वेगवेगळ्या चर्चा सुरू स्वाभाविकपणे होणार आहे. पक्षाचं म्हणणं काय आणि त्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की नितेश राणे स्वतः उमेदवारी अर्ज तुमच्या सोबत आहेत. ते कोकणचे सुपुत्र आहेत, ते मंत्री, कॅबिनेट मंत्री आहेत आणि विकासाच्या कामाच्या दृष्टीने त्यांचं लक्ष असतं आणि त्यामुळे ते त्यांच्या शब्दाला आपण मान दिलात का? नाही, मुद्दा असा आहे की त्यांच्या शब्दाचं ते सांगतील काय. मला असं वाटतं की घोडेबाजार टाळण्याकरता मी हा निर्णय घेतला. यापुढे तुमची वाटचाल भाजपच्या दिशेने असणार आहे का? बाळासाहेब उन्हात फिरू नका, उमेदवारी मागे घ्या असं आव्हान केलं होतं. त्या आव्हानाला प्रतिसाद दिलात काय? हो, तसं समजायला काय हरकत नाही. तर तुमची यापुढची वाटचाल ही भाजपच्या दिशेने असणार आहे का? यापुढची वाटचाल ही तुमची भाजपच्या दिशेने असणार आहे का? वाटचाल रत्नागिरीत आहे म्हणजे नाही, आता एकंदरीत घडामोडी घडतात त्यानुसार राजकीय वाटचाल ही भाजपमध्ये जाण्याच्या दिशेने आहे का? आजचा विषय हा निवडणुकीची उमेदवारी मागे घेण्याच्या परत आहे. असं काय असेल तर मी तुम्हाला सांगेन. पण साहेबांची शिष्टाई याच्यात महत्वाची होती, सर्वात महत्वाची. आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणेसाहेब यांचे तर माझे कौटुंबिक संबंध होते. मागच्या लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्या साक्षीनं मी त्या ठिकाणी त्यांचं काम केलं आठवतंय. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जागा वाटपाची जागा मला मिळाली नाही. आज मी असं म्हणतोय की 1018 मतदार आहेत कोकणामध्ये या 3 जिल्ह्यामध्ये आणि ज्या वेळेला आमच्या महाविकास आघाडीकडे बहुमत नाही आहे आणि मला सूचक मिळताना सुद्धा थोड्या अडचणी निर्माण झाल्या. काही लोकांच्या वैयक्तिक अडचणी असतील
आणि त्यामुळे मी थोडंसं आत्मपरीक्षण केलं ही निवडणूक कॉन्टेस्ट करत असताना आपल्याला काय या ठिकाणी प्रतिसाद कसा मिळेल त्याच्यापेक्षा जर ही बिनविरोध निवडणूक होते एक चांगला फायदा पडेल. आणि संख्याबळ आमच्याकडे नव्हतं. ज्यांच्याकडे संख्याबळ आहे तर त्यांच्यामध्ये विसंगती होती मी फॉर्म भरत असताना. कारण अलिबागचे आमदार सन्माननीय आमचे दळवी साहेब यांच्या मुलीनं उमेदवारी अर्ज भरला होता आणि स्वाभाविकपणानं महायुतीमध्ये मताचं विभाजन होऊन त्याचा फायदा मला होईल अशा प्रकारचा माझा एक आराखडा होता. परंतु त्यांची उमेदवारी ही काल परवाच मागे घेतली गेल्यामुळे त्यांच्या मताचं डिव्हिजन होईल अशी सद्यस्थिती नव्हती आणि ही निवडणूक डिव्हिजन ऑफ वोटवर जिंकता आली असती किंवा काही ठिकाणी ज्याला घोडे बाजार म्हणतात ह्या निवडणुका दुर्दैवानं हा शब्द आलेला आहे. तर त्यामुळे मला तर असं वाटतं भविष्यामध्ये राज्यसभेच्या जशा निवडणुका होतात की आमदारांनी आपलं मत दाखवून त्याच्यामध्ये टिकमार्क करायची असते तर ह्या विधान परिषद निवडणुकांना सुद्धा राज्यसभेच्या निवडणुकीसारखी मताची प्रक्रिया झाली तर अधिक पारदर्शकतेनं या सगळ्या निवडणुका होतील. प्रामाणिक कार्यकर्ते त्याच्यामध्ये विजयी होतील असं मला वाटतं. माने साहेब, तुम्ही